आणि यानंतर आपण थेट जातोय संजय राऊत यांच्या बातमीकडे, कारण आपल्याला माहिती आहे ईडीच्या कोठडीत सध्या ते आहेत आणि पुन्हा एकदा शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांच्यावरच्या ईडी कारवाई संदर्भातली बातमी आपण बघतोय। नेमकं काय सध्या सुरू आहे आणि 8 ऑगस्ट हा दिवस त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा होता। त्यांच्या कोठडीबद्दलची आणखीन अपडेट्स घेऊयात। आमचे प्रतिनिधी विशाल पाटील आता आपल्या सोबत आहेत। विशाल, ईडीच्या कार्यालयाच्या बाहेरची ही दृश्य आहेत आणि आपली मेडिकल व्हावी आणि त्यानंतरच कोर्टात हजर केलं जावं असं त्यांनी म्हटलं होतं आणि त्याच दृष्टीनं या सगळ्या हालचालींना, या सगळ्या परिसरात वेग आलेला सध्या आपण बघतोय। त्यामुळे पत्राचाळ संदर्भातली त्यांच्यावरची कारवाई आणि 8 ऑगस्टला त्यांची कोठडी संपत होती आणि त्यानंतर संजय राऊत आता ईडी कार्यालयातून बाहेर पडताना दिसत आणि या संदर्भातली प्रत्येक बातमीचे अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय। घरातून जेव्हा ते निघाले होते ईडी कार्यालयाकडे जाताना, तेव्हा देखील त्यांनी घरातून निघताना अशाच पद्धतीनं हे भगवा अशा पद्धतीनं उपरणं त्यांनी परिधान केलेलं होतं आणि आपल्या समर्थकांना त्यांनी एक प्रकारे अभिवादन देखील केलेलं होतं। ईडी कार्यालयात जाताना देखील त्यांनी कशाच पद्धतीनं अभिवादन केलेलं होतं आणि त्यानंतर आता ईडी कार्यालयातून ते पुढच्या जामीन मिळणार का त्यांना किंवा कोठडी मिळणार का, म्हणजे कोठडी वाढणार का, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं कदाचित आज मिळू शकतील, कारण त्यांना आता कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। त्यामुळे आताच्या क्षणाची एक महत्त्वाची बातमी, पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी राऊत यांच्यावर ही कारवाई करण्यात आलेली आणि ते सध्या अटकेत आहेत। त्यामुळे त्यांना जामीन मिळणार का आज याकडे देखील लक्ष असेल आणि नुकतीच वर्षा राऊत यांची देखील ईडी कार्यालयाकडून चौकशी करण्यात आलेली होती। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। विशाल पाटील आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। विशाल, आत्ताच्या क्षणाची काय काय माहिती मिळते? रेणुका, खासदार संजय राऊत यांना आता ईडी कार्यालयातनं बाहेर काढण्यात आलेलं आहे आणि त्यांना थेट आता न्यायालयाच्या दिशेनं घेऊन घेण्यात आलेलं आहे। ज्या वेळेला संजय राऊत ईडी कार्यालयातनं बाहेर आले त्यावेळेला त्यांनी माध्यमांना सगळं काही अलबेल असल्याचं खुंजे ती त्यांनी करून दाखवली। मात्र आता ज्या पद्धतीनं ईडी कार्यालयातनं संजय राऊत बाहेर पडल्यानंतर कोर्टात कशा पद्धतीनं आता ईडीकडनं युक्तिवाद केला जातो हे पाहावं लागणार आहे। आपल्याला माहिती आहे पत्राचा आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी संजय राऊत यांना अटक करण्यात आलेली आहे। 2च दिवसापूर्वी संजय राऊत यांची पत्नी वर्षा राऊत यांची सुद्धा ईडीकडनं चौकशी जी ही करण्यात आलेली आहे। त्यांचं स्टेटमेंट रेकॉर्ड झालेलं आणि आजचा दिवस हा संजय राऊतांसाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे, कारण का आपल्याला माहिती आहे ज्या वेळेला वर्षा राऊत यांची चौकशी झाली होती त्यावेळेला एक चर्चा अशी होती, एक शक्यता अशी वर्तवण्यात आली होती की संजय राऊत आणि वर्षा राऊत यांची समोरासमोर चौकशी होईल। मात्र तशा पद्धतीची चौकशी जी ही झालेली नाहीये, किंबहुना वर्षा राऊत आणि संजय राऊत यांची भेट सुद्धा झालेली नाही। त्यामुळे आजचं वर्षा राऊतांनी जे ईडीला स्टेटमेंट दिलेलं आहे ते स्टेटमेंट आज न्यायालयात ईडीकडनं सादर केलं जाईल। त्या स्टेटमेंटच्या आधारे ईडीकडनं संजय राऊत यांच्या कोठडीत ईडी कोठडीमध्ये वाढ करण्याची मागणी जी आहे ही न्यायालयाला केली जाऊ शकते। त्याचबरोबर संजय राऊत यांच्या वकिलांकडनं आता कशा पद्धतीनं या प्रकरणाच्या बाबतीत युक्तिवाद केला जातो हे पाहावं लागणार आहे, कारण का या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वर्षा राऊत यांच्या अकाउंटवरती काही पैसे ट्रान्सफर झालेले आहेत आणि त्याच्यामुळेच संजय राऊतांच्या अधिक अडचणी ज्या आहेत त्या वाढलेल्या आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या। पत्राच्या आर्थिक गैरव्यवहारामध्ये संजय राऊतच मास्टर माइंड असल्याचं कोर्टाकडनं पहिल्या सुनावणीमध्येच नमूद करण्यात आलं होतं आणि त्यानंतर पुराव्याच्या सर्व पाहता संजय राऊत यांना ईडीनं जे ही अटक केलेली आहे। आता आपल्याला पाहावं लागणार आहे की आज ईडी काय नेमके न्यायालयात पुरावे सादर करतं, कारण का याच्यावरतीच संजय राऊत यांचं भवितव्य जे आहे हे ठरणार आहे। एक मात्र नक्की आहे की संजय राऊत यांच्या या पत्राच्या प्रकरणाच्या बाबतीत अधिक काही लोकांची चौकशी करणार असल्याचं ईडीकडनं न्यायालयात याआधी सांगण्यात आलं होतं। त्यानुसार वर्षा राऊत यांची ईडीकडनं चौकशी झाली होती, तब्बल 8.5 तास ही चौकशी झाली होती आणि वर्षा राऊत यांना संजय राऊत यांना भेटण्यास दिलं नव्हतं। त्यामुळे वर्षा राऊत यांचं स्टेटमेंट काय आहे, त्यांच्या स्टेटमेंटमध्ये जर काही तफावत असली तर संजय राऊतांच्या अडचणी ज्या आहेत ह्या अधिक वाढण्याची शक्यता आहे। मात्र आता संजय राऊतांना न्यायालयाच्या दिशेनं ईडीचे अधिकारी घेऊन गेलेले आहेत, त्यामुळे आजची सुनावणी अत्यंत महत्त्वाची आहे। खरं तर काय नेमकी या 4 दिवसांमध्ये ईडीनं काय चौकशी केली, त्यांना कोणते नेमके आणि बरोबर आहे विशाल, कारण या आधी देखील त्यांनी समाधानकारक उत्तरं दिल्याचा मुद्दा देखील उपस्थित झाला होता की त्या पद्धतीनं समाधानकारक उत्तरं मिळाली नव्हती, सहकार्य केले नव्हतं आणि त्याच्यामुळे आजचा दिवस हा त्यांच्या दृष्टीनं परीक्षेचा म्हणू शकतो आपण। नक्कीच सुवर्ण, कारण आपल्याला माहिती आहे ज्या वेळेला संजय राऊत यांना
त्यांच्या घरी चौकशी चालू होती त्यावेळेला ते त्या चौकशीला सहकार्य करत नव्हते, म्हणूनच ईडीनं त्यांना ताब्यात घेतलं आणि त्यांना ईडी कार्यालयात आणल्यानंतर तब्बल त्यांची एक 8.5 तास चौकशी झाल्यानंतर त्यांना ईडीनं अटक दाखवली. त्यामुळे या 4 दिवसामध्ये संजय राऊतांनी कशा पद्धतीनं सहकार्य ईडीला केलेलं आहे हा एक युक्तिवाद जो आहे हा ईडीकडनं न्यायालयात दिला जाईल. आणि जी संजय राऊतांची पत्नी वर्षा राऊत आहेत यांची जी चौकशी झाली या चौकशीमध्ये काय नेमकं स्टेटमेंट दिलेलं आहे, जर स्टेटमेंटमध्ये काहीशी तफावत निघाली तर मात्र संजय राऊतांच्या अडचणींमध्ये अधिक वाढ होण्याची शक्यता आहे. आजचा दिवस जर पाहायला गेला तर ईडीकडनं एक अजून काही दिवसांची कोठडी जी आहे ही संजय राऊतांची वाढवून देण्यात यावी अशी मागणी न्यायालयात केली जाऊ शकते. मात्र यासाठी ईडी नेमके काय पुरावे सादर करते, पत्राचाळीच्या बाबतीत अन्य काही ईडीच्या हाती पुरावे लागलेत का हे पाहावं लागेल. हे जर त्यांनी न्यायालयात पुरावे मांडले तर मात्र संजय राऊतांच्या कोठडीमध्ये वाढ होऊ शकते. मात्र या सगळ्यात महत्वाचं म्हणजे संजय राऊतांच्या वकिलांकडनं नेमका याबाबतचा युक्तिवाद केला जातो हे पाहावं लागणार आहे. कारण का पहिल्या दिवसापासून संजय राऊत यांचे वकील न्यायालयात म्हणतायत की एक राजकीय सुडबुद्धीने ही कारवाई केली जाते, कुठच्याही प्रकारे ठोस पुरावे जे आहेत हे ईडीच्या हाती लागत नाही, फक्त त्रास द्यायचा म्हणून हे सर्व प्रकार चालू आहेत अशा पद्धतीचं वक्तव्य जे आहे ते संजय राऊतांच्या वकिलांकडनं सुद्धा न्यायालयात दिलं गेलं होतं. संजय राऊतांचे कुटुंबीय जे आहेत हे सुद्धा सांगतात की आमच्यावरती दबाव आहे, कुठेतरी कुटुंबाला त्रास देण्याचा प्रयत्न जो आहे हा ईडी मार्फत होतोय असाही आरोप केला जातोय. त्यामुळे आज या चौकशीमध्ये आता जी संजय राऊतांची 4 दिवस चौकशी झाली आहे या चौकशीला संजय राऊतांनी कशा पद्धतीनं सहकार्य केलंय हे ईडीकडनं हा युक्तिवाद जो आहे हा न्यायालयात केला जाईल. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे संजय राऊत यांची पत्नी वर्षा राऊत यांची जी चौकशी झालेली आहे तब्बल 8.5 तास ही चौकशी झालेली आहे. संजय राऊत आणि वर्षा राऊत यांची ईडी कार्यालयात भेट झालेली नाहीये. खरं तर दोघांचीही त्या दिवशी स्वतंत्रपणे चौकशी जी आहे ही सुरू होती. वर्षा राऊत यांची 2 अधिकाऱ्यांमार्फत ही चौकशी झालेली आहे. त्यामुळे वर्षा राऊत यांनी नेमकं काय स्टेटमेंट दिलेलं आहे आणि संजय राऊतांनी खरं आहे विशाल. आणि त्या दृष्टीने आजचा दिवस अशासाठी महत्वाचा आहे की त्यांनी दिलेली माहिती म्हणजे त्यांच्या चौकशीतला तपशील आणि याआधी संजय राऊत यांनी दिलेल्या चौकशीतला तपशील यामध्ये किती साम्य आहे किंवा काही फरक आहे का याचा देखील निश्चितच विचार केला जाईल. आणखीन काही शक्यता आहे का, कारण एकीकडे वर्षा राऊत यांची तर चौकशी झालेली आहे, अजून कोणाची चौकशी किंवा यातला तर आणखीन तपशील किंवा आणखीन काही माहिती जाणून घेण्यासाठीचा प्रयत्न आता ईडीकडून केला जाऊ शकतो का, आणि त्या दृष्टीनं काही हालचालींना तिथे वेग येतोय का किंवा त्या दृष्टीने काय हालचाली या तपास प्रक्रियेमध्ये आणखीन दिसत आहेत का? नक्कीच रेणुका, ज्या वेळेला मागची सुनावणी झाली होती त्या सुनावणीमध्येच ईडीकडनं न्यायालयात असं सांगण्यात आलं होतं की आम्हाला या प्रकरणाची जी अन्य लोक आहेत त्यांची सुद्धा आम्हाला चौकशी करायची आहे आणि त्यानुसार वर्षा राऊत यांची चौकशी झाली. आज ईडीकडनं नेमकं कोणती नावं दिली जातात किंवा किती व्यक्तींची या संबंधित प्रकरणाची संलग्न असलेल्या व्यक्तींची चौकशीची मागणी केली जाऊ शकते. त्यानुसार संजय राऊतांच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी जी आहे ही ईडीकडनं केली जाऊ शकते. कारण का पत्राचा आर्थिक गैरव्यवहारचं प्रकरण पाहिलं त्याच्यामध्ये अनेकांचे नावं समोर आलेले आहेत. या संबंधित पुरावे पाहता अन्य जे लोक ह्या प्रकरणाशी जोडले गेलेले आहेत त्यांची चौकशी जी मागणी जी आहे ती होऊ शकते किंवा या जी चौकशी होईपर्यंत संजय राऊतांना ईडी कोठडीतच राहण्याची मागणी जी आहे ती केली जाऊ शकते. आणि त्या संदर्भातला युक्तिवाद आज होतो का, किंवा या आधी झालेली वर्षा राऊत यांची चौकशी आणि त्याचबरोबर संजय राऊत यांची या काही दिवसांमध्ये म्हणजे 1 ऑगस्टला त्यांना अटक झालेली होती आणि यांची 3री सुनावणी आहे आणि या पत्राचा घोटाळा प्रकरणी संजय राऊत ईडीच्या कोठडीत आहेत. 8 ऑगस्ट म्हणजे आजपर्यंत त्यांना ही ईडी कोठडी होती आणि आता त्यांना कोर्टात हजर केलं जाणार आहे. त्यामुळे विशाल म्हणतायत तसं या संदर्भात नेमका काय युक्तिवाद होतो, नेमकं काय घडतं, या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपल्याला येत्या काही काळात मिळू शकतील आणि त्यामुळे पुढच्या बुलेटिनपर्यंत कदाचित आपल्याला या संदर्भातले अपडेटही कळू शकतील. संजय राऊत यांना जामीन मिळतो का कोठडीत वाढ होते, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं काही वेळातच.